शिवछत्रपतींचा आणि पन्हाळगडाचा जो पहिला प्रसंग येतो तो 28 नोव्हेंबर 1659। त्यानंतर जो काही दुसरा प्रसंग येतो तो म्हणजे 1665 मध्ये। त्यावेळी शिवछत्रपती पन्हाळ्याच्या पायथ्याला पोचले, मात्र नेतोजी पालकर लवकर पावले नाहीत, पोचले नाहीत। त्यामुळे मराठ्यांचा 1000 मावळा धारातीर्थी पडला आणि त्यामुळे शिवाजी महाराज नेतोजी पालकरांच्यावरती रागावले। त्यामुळे नेतोजी पालकर नाराज होऊन आदिलशाहीमध्ये गेले। त्यानंतर जो काही तिसरा प्रसंग येतो तो म्हणजे 1673 रोजी शिवछत्रपतींच्या योजनेनुसार शिवछत्रपतींनी कोंडाजी फर्जत आणि आनाजी दत्तो यांना ही कामगिरी दिली होती आणि आनाजी दत्तो यांच्याकडे 2500चं सैन्य होतं आणि त्याचबरोबर कोंडाजी बाबांच्याकडे 60 मावळ्यांचं सैन्य होतं आणि याद्वारे कोंडाजी फर्जतांनी फक्त 60 माणसांच्या द्वारे हा पन्हाळगड 1673ला जिंकून घेतला होता। असं म्हटलं जातं की पन्हाळगड ज्यावेळी 1673ला जिंकून घेतला त्यावेळी सोमेश्वराचं जे काही महादेवाचं मंदिर आहे तिथल्या शिवलिंगाला शिवछत्रपतींनी 1 लक्ष सोनसाप्याचा अभिषेक घातला होता।